जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः प्रणमामि मुहुर्मुहुः। आजच्या या अतिशय पावन दिनी माताजींच्या जयंतीच्या दिवशी आपल्या सगळ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे की याच दिवशी माताजींनी साकार रूप धारण करून या जगाचं कल्याण केलं। कारण शक्तीच जगाचं कल्याण करू शकते। हा जो सगळा सृष्टीचा खेळ आहे ते सगळं शक्तीच्या अधीन असतं। इव्हन स्वामी विवेकानंद जेव्हा शक्तीला मानत नव्हते तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की अरे तू आता शक्तीच्या राज्यामध्ये आलेला आहे, तुला इथे स्वातंत्र्य नाही, तर शक्तीच्या कृपेशिवाय काहीच या जगामध्ये होणं शक्य नाही। आपण कितीही प्रयत्न केले तरी शक्तीची कृपा फार आवश्यक आहे आणि म्हणूनच आपल्या वेदांमध्ये सुद्धा शक्तीला खूप महत्त्व दिलेलं आहे। वेदामध्ये दुर्गा सूक्तम आहे, देवी सूक्तम आहे। अशा प्रकारे देवीची आराधना करून तिला प्रसन्न करून घेतलेलं आहे आणि ती प्रसन्न झाली तरच मोक्षाचं द्वार उघडू शकते। कारण शेवटी कितीही मनुष्य बुद्धिमान असला, हुशार असला, तर ही शक्ती त्याला कशा प्रकारे या संसारामध्ये गुंतवेल हे कोणीही सांगू शकत नाही आणि त्यामधून बाहेर पडणं अतिशय अवघड आहे। जरी ही भगवंताची शक्ती आहे, ती स्वतंत्र नाही, जरी भगवंताच्या इच्छेने कार्य करत असते तरीसुद्धा ती अतिशय प्रभावी आहे। दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेवय प्रपद्यन्ते मायामेता स्तरन्ति ते। गीतेमध्ये भगवंताने म्हटलेलं आहे की ही माया जी आहे ती माझी दैवी शक्ती आहे। शक्तीच्या भरोश्यावर भगवान कृष्णाने किती लीला केल्या, म्हणजे जे काही आपण अशक्य म्हणतो ते त्यांना सगळं शक्य झालं। हे सगळं शक्तीच्या कृपेमुळेच झालं। तरी शक्ती आपण बघतो की अवतारासोबत दरवेळेसच येत असते आणि यावेळीसुद्धा ती आली। भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की शारदा ही माझी शक्ती आहे, ती साक्षात सरस्वती आहे आणि ज्ञान आणि भक्ती वितरण करण्यासाठी आलेली आहे। त्या भगवान श्री रामकृष्णांना माहिती होतं माताजी कोण होत्या आणि त्या प्रकारेच त्यांनी त्यांच्याशी आपले संबंध पण ठेवले। कधीही एका शब्दाने सुद्धा त्यांचा अपमान केला नाही, कारण त्यांना माहिती होती की शक्ती प्रसन्न झाल्याशिवाय अवताराला सुद्धा कार्य करणं फार अवघड जातं। जे भगवंताच्या अवताराला कार्य करायचं असेल तर शक्तीची मदत घ्यावीच लागते। श्री रामकृष्ण म्हणाले की मी काय केलं, तुम्हाला माझ्यापेक्षा अजून कितीतरी जास्त कार्य करावं लागेल। मात्र मी एक स्त्री माणूस काय करणार, नाही म्हणे तुम्ही कराल, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला करावं लागेल। आणि ते माताजींनी करून दाखवलं। तर कृपामयी श्री शारदा देवी आपण म्हणू शकतो की माताजींच्या कृपेमुळेच हे जे काही चाललेलं आहे या जगामध्ये, सगळा खेळ जो चाललेला आहे तो माताजींच्या कृपेमुळेच चालत असतो। आणि माताजींची कृपा जर प्राप्त करून घेतली, माताजींना प्रसन्न केलं, तर या जगामध्ये आपण आनंदात जीवन जगू शकतो। जेव्हा नरेंद्रनाथ ठाकूरांकडे आले आणि म्हणाले की माझ्या जीवनामध्ये फार दुःख आहे, वडील वारले, घरी मीच मोठा मुलगा आहे, मला सगळं कमावावं लागतं,
आणि कधीकधी अन्न पण मिळत नाही कुटुंबासाठी, तेव्हा तुम्ही तुमच्या आईला काहीतरी प्रार्थना करा. तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणाले, तुला हे सगळे दुःख भोगावे लागत आहे कारण तू आईला मानत नाही. तू आईच्या राज्यामध्ये आलेला आहे पण आईला मानत नाही. म्हणजे आईला जर तू मानलं असतं तर एवढे दुःख तुझ्या जीवनात आले नसते. जे शक्तीशी कोणीही वैर करू शकत नाही, की तिच्या इच्छेविरुद्ध जाऊ शकत नाही. आणि शेवटी भगवान श्री रामकृष्णांनी नरेंद्रनाथाला शक्तीला मानणं भाग पाडलं. मानत नव्हते पण त्यांना मंदिरात पाठवलं, तू मंदिरात जा. कारण नरेंद्रनाथ ब्राह्म समाजाचे सदस्य होते. तिथे सगुण साकार वगैरे काही नव्हतं, मूर्तिपूजा वगैरे नव्हती. त्यामुळे त्यांना मूर्तीसमोर जाऊन नतमस्तक होणं म्हणजे आपल्या संप्रदायाच्या विरुद्ध जाणं असं वाटत होतं. पण ठाकूरांनी जेव्हा सांगितलं की जा तू आईला काय पाहिजे ते माग, तेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसलं की ती मूर्ती नसून ती चिन्मयी आहे, ज्योतिर्मय आहे, जिवंत आहे. आणि नरेंद्रला म्हणतात तुला काय पाहिजे. तर नरेंद्र काही मागू शकले नाही, आपल्याला माहितीचे ज्ञान भक्ती विवेक वैराग्य मागितलं. तर अशा प्रकारे तेव्हापासून नरेंद्राचा शक्तीवरती विश्वास बसला. नाहीतर पूर्वी तर ते मूर्तिपूजा वगैरे काही मानत नव्हते, कारण खूप आपल्यावर पाश्चात्यांचा प्रभाव होता. ते म्हणतात नाही की तुम्ही अंधश्रद्धाळू आहे, हे सगळ्या मूर्तिपूजा वगैरे अंधश्रद्धा आहे, हे सगळं तुम्ही सोडलं पाहिजे. जे एवढे त्यांनी आपल्या धर्मावर आणि संस्कृतीवरती आघात केले होते की लोक आपल्या धर्मावरचा विश्वासच गमावून बसले होते. आणि अशा वेळेस पुन्हा धर्म स्थापन करण्याचं महान कार्य श्रीरामकृष्णांना करायचं होतं. आणि त्यासाठी मुख्य आधार म्हणजे नरेंद्रनाथ होता. तेव्हा नरेंद्रांनी ह्या सगळ्या गोष्टी मानल्या पाहिजे. आचार्य व्हायचं असेल तर सगळंच काही मानावं लागतं, कारण सगळ्या प्रकारचे साधक येत असतात आचार्याकडे आणि त्याला सगळ्या प्रकारच्या साधकांचं समाधान करावं लागतं. तो कोणताही संप्रदाय किंवा कोणतीही प्रथा कंडेम करू शकत नाही किंवा माझंच मत श्रेष्ठ असंही म्हणू शकत नाही. वेगवेगळे मार्ग आहे आणि त्या वेगवेगळ्या मार्गाची माहिती पाहिजे, म्हणजे प्रत्येक मार्गाच्या साधकाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करता येतं. म्हणून श्रीरामकृष्णांना पाहिजे होते की नरेंद्राने हे सगळं मानलं पाहिजे. आणि मग म्हणाले भगवान श्रीरामकृष्ण की तू काय काही काळजी करू नको, तुझ्या घरच्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था होऊन जाईल. आणि तेव्हापासून मग त्यांना काही तेवढा विशेष त्रास झाला नाही. तर अशा प्रकारे भगवतीची कृपा असल्याशिवाय भौतिक म्हणा ते आध्यात्मिक म्हणा कोणत्याही जीवनात जर प्रगती करून घ्यायची असेल तर ह्या शक्तीची कृपा पाहिजेच. या आईच्या कृपेशिवाय कोणतीही प्रगती होणं शक्य नाही. आपण प्रयत्न करतो पण प्रयत्न केल्यानंतर आपल्याला यश मिळालं त्याची काही खात्री नसते. आणि शक्ती काय, ह्या जगामधल्या वस्तू पण शक्ती देऊ शकते, कारण शेवटी आई आहे. तेव्हा आपल्या संतानांची दुःख दूर करणं हेच तिचं कर्तव्य आहे. तर कसेही असो, सज्जन असो दुर्जन असो, चांगले असो वाईट असो, सगळे आईची संतान आहे. त्यामुळे माताजी कधीही कुठे असा भेदभाव करत नाही, सगळ्यांना समान समजतात. कितीही वाईट असेल कितीही चांगला असेल तरी त्यांच्यामध्ये भेदबुद्धी ठेवत नाही, कारण सगळे शेवटी आईची संतान आहे. आईला सगळेच प्रिय असतात. आई किती जरी मुलगा वाईट असला तरी त्याला काढून देत नाही घरातून, उलट त्याच्यावर जास्त प्रेम करते की हा मुलगा चांगला झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करते. तर माताजींच्या जीवनामध्ये आपण बघतो की कशाप्रकारे माताजींनी भक्तांवर कृपा केली आणि त्यांची जीवनं धन्य करून टाकली. माताजी आपल्याला माहिती आहे की जयराममूर्तीवर राहायच्या, लहानपणीच लग्न झालेलं होतं. सगळे लोक म्हणायचे की एका पागलाशी हिचं लग्न झालेलं आहे, कारण त्यावेळेस श्रीरामकृष्ण कलकत्त्याला सगळ्या साधना करत होते. त्यांचं वय 24 आणि माताजींचं वय काही 7-8 वर्षाचं असेल, एवढा वयामध्ये फरक होता. तेव्हा लग्न तर झालं पण परत निघून गेले आणि पुन्हा साधना करायला सुरुवात केली. सगळं काही विसरून गेले. तेव्हा लोकांना ती संधीच मिळाली
लोकांना जेव्हा कळायचं की श्रीरामकृष्ण कसे वागत आहे, ते हनुमंताची साधना करत आहे, मधुर भावाची साधना करत आहे, माकडासारखे उड्या मारत आहे, हे सगळं जेव्हा बघितलं किंवा मस्जिदमध्ये जात आहे, तेव्हा लोकांना वाटलं की काहीतरी यांच्या डोक्यामध्ये फरक पडलेला असेल, नाहीतर असे का वागतात. पण आपण बघतो की हे सगळं जरी होत होतं तरी मात्र माताजी बिलकुल विचलित झाल्या नाही. तर हे फार महत्त्वाचं आहे की त्या विचलित झाल्या नाही. आणि आपली परंपरा पण आहे, संस्कार पण आहे की ठीक आहे, माझा पती जर पागल असेल तर पत्नी या नात्यानं मला जाऊन त्यांची सेवा केली पाहिजे. जेव्हा असा भाव मनामध्ये माताजींच्या होता की खरं काय आहे आणि खोटं काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे. लोक काहीही अफवा पसरवतात, पण खरोखरच त्यामध्ये तथ्य आहे का. कारण तिथे कमारपुकुरला जेव्हा ते यायचे तेव्हा ते माझ्याशी कशा प्रकारे वागायचे, तर असा त्यांच्यामध्ये बदल होऊ शकत नाही, माताजींना माहिती होतं. तेव्हा माताजींनी ठरवलं की आपण स्वतः जाऊन बघू. त्यांचं वय थोडं मोठं झालं होतं, 14-15 वर्षाचं असेल. तर त्यांना वाटतं की आपण पण जाऊन एकदा बघितलं पाहिजे. आणि त्यावेळेस गावातले काही लोक, काही भक्त, काही नातेवाईक कलकत्त्याला जाणार होते गंगा स्नान करण्यासाठी. तेव्हा माताजी पण त्यांच्याबरोबर जायला निघाल्या. वडिलांनी परवानगी दिली. आणि मध्ये एक खूप मोठं जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये त्यावेळेस दरोडेखोर, चोर वगैरे राहायचे. आता ते दरोडेखोर आणि चोर झाले होते यालाही काही कारण होतं, पण कोणीही कारण शोधत नव्हतं, पण त्यांचा द्वेष करायचे. कारण त्यावेळेस गावामध्ये हँडलूम होते आणि हँडलूमवरती ते सगळे विणकर लोक कपडे शिवायचे. पण जेव्हा इंग्रजांनी कपड्याचे मिल टाकले तेव्हा ह्या सगळ्या गावातील लोकांचे हँडलूम बंद पडले. आता लोकांना मिलच्या कपड्याची क्वालिटी चांगली असते आणि स्वस्त पण मिळते, त्यामुळे आता खादीचे कपडे वगैरे लोक वापरत नाही जास्त आणि महागही पडते. तेव्हा सगळे लोक मिलचे कापड वापरायला लागले आणि यांच्या नोकऱ्या गेल्या. मग आता काय करणार, उदरनिर्वाहासाठी त्यांना जावं लागलं. तर असेच जंगलामध्ये जाऊन चोऱ्याला बड्या करून लोकांना फसवून ते पैसे काढायचे. त्या जेव्हा माताजी गेल्या तेव्हा जंगल दिवसाच्या वेळेस पार करायचा असतो, रात्र झाली की त्या जंगलामध्ये थोडा धोका असतो. त्यांच्या सोबतचे जे काही सगळे होते ते जोरजोरात निघून गेले. पण माताजी होत्या लहान आणि तेवढे काही जोरात चालू शकत नव्हत्या. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळे पुढे जा, माझ्यासाठी थांबायची गरज नाही, मी हळूहळू येते. आणि सगळे पुढे निघून गेले. या जगात तसंच आहे, कोण कोणाची पर्वा करते. पहिले स्वतःचा प्राण वाचला म्हणजे झालं. आणि माताजींना तिथे एकटं सोडून दिलं. त्या माताजी त्या जंगलामध्ये एकट्याच आहे, अंधार पडलेला आहे. आणि त्यांनी बघितलं की समोर एक काळा कुट्ट दरोडेखोर उभा आहे. हातामध्ये त्याच्या चाकू वगैरे आहे. मागे पत्नी आहे थोड्या अंतरावर. तो एकदम समोर येऊन उभा राहिला. त्यावेळेस पहिली कृपा माताजींनी त्या दरोडेखोरावर केली. त्या माताजींना माहीत होती का दरोडेखोर आहे. पण जेव्हा त्या दरोडेखोराने माताजींना थांबवलं, माताजी त्यांना म्हटलंसुद्धा की मी तुमची मुलगी शारदा आहे. पण एका ठिकाणी लिहिलं आहे की माताजींनी आपलं खरं स्वरूप त्याच्यासमोर प्रगट केलं आणि त्याने साक्षात जगदंबाच माताजीमध्ये बघितली, त्याची इष्टदेवता. आणि तो नतमस्तक झाला. आणि मग माताजींना लुबाडण्याचा किंवा त्रास देण्याचा त्यांनी छंद सोडून दिला. कारण त्याला कळलं की माताजी काही साधारण नाही. तो स्वतःच्या घरी माताजींना घेऊन गेला जंगलामध्ये. त्यांना रात्री जेवायला दिलं, विश्रांती करू दिली आणि सकाळी नवरा बायको दोघंही जणं जाऊन दक्षिणेश्वरला माताजींना देऊन आल्या. म्हणजे जरी तो एक दरोडेखोर होता तरी माताजींनी असं म्हटलं नाही की हा दरोडेखोर आहे, हा पण माझा मुलगाच आहे, मार्ग विसरलेला आहे, ठीक आहे, त्याला पण मार्गावर आणता येईल. तर अशा प्रकारे पहिली कृपा त्यांनी दरोडेखोरावर केली. आणि त्या जंगलामध्ये अनेक चोर असायचे. त्या माताजींनी जेव्हा स्वतःचं घर बांधायला घेतलं तर त्या जंगलातल्या सगळ्या चोरांना त्यांनी बोलावलं कामासाठी की तुम्ही येऊन माझं घर बांधून द्या.
सगळ्या गावाचा विरोध होता की माताजी तुम्ही हे काय करता, ह्या अशा लोकांना तुम्ही बोलावता, दिवसा ते येतील, सगळं बघून जातील आणि रात्री आपल्या गावातून चोऱ्या करतील. पण माताजी म्हणाले की नाही, ते तसं करणार नाही. त्यांना काम मिळत नाही म्हणून ते चोऱ्या करतात. आपण जर त्यांना कामं दिली तर ते कशाला चोऱ्या करतील. आणि खरोखरच ते सगळे लोक माताजींच्या कृपेनं बदलून गेले. ते सगळे माताजींचे भक्त झाले. त्या गावामध्ये पुन्हा त्यांनी कधीही त्रास दिला नाही. म्हणजे बघा, माताजींची दृष्टी जर पडली तर दरोडेखोर काय आणि चोर काय कसे पूर्णपणे बदलून जातात. असे माताजींच्या जीवनामध्ये बरेचसे उदाहरण आहे. माताजी कलकत्त्याला गेल्या त्यावेळेस स्वामी अभिजानंदजी महाराज त्यांनी एक सुंदर स्तोत्र लिहिलेले आहे. ते स्तोत्र आपण शुक्रवारी गातच असतो, प्रकृतीं परमाम भयाम वरदाम. ते स्तोत्र लिहिलं आणि त्यांना वाटलं की माताजींना आपण हे स्तोत्र दाखवलं पाहिजे. त्यामध्ये अशी एक ओळ आहे, कृपां कुरु महादेवी सुतेषु प्रणतेषु च चरणाश्रयदानेन कृपामयी नमोस्तुते. तर हे महादेवी कृपा कर. या अभिजानंदजी महाराजांनी ओळखलं होतं की माताजी काही साधारण स्त्री नाही, तर कृपा करून महादेवी सुतेषु प्रणतेषु च. तर तुझ्या या मुलावर कृपा कर की जो तुला शरणागत झालेला आहे, आणि चरणाश्रय दानेन कृपामयी नमोस्तुते. जे खरी कृपा काय आहे की माताजींच्या चरणाची आश्रय मिळणं. चरणाश्रय दानेन जे माताजींच्या चरणी आश्रय मिळणं, माताजींवर विश्वास असणं, माताजी साक्षात जगदंबा आहे यावर विश्वास असणं, आणि आपला सगळा भार माताजींवर टाकून देणं. ह्या ऐहिक जगाचा आणि आध्यात्मिक जगाचा सगळा भार जर आपण टाकून दिला आणि आपण जर त्यांना चरणाश्रित झालो, जे शरणागत झालो, तर माताजींची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास पाहिजे. आणि माताजीसुद्धा किती वेळा म्हणायच्या की जेव्हा केव्हा तुम्ही संकटात सापडाल तेव्हा लक्षात ठेवा की तुमची एक आई आहे, नेहमी तुमच्या पाठीशी उभी आहे. आणि जे सज्जन आहे दुर्जन आहे सगळेच काही माझे संतान आहे, मला कोणीही फरक नाही. तो हिंदू असो, मुसलमान असो, सज्जन असो, दुर्जन असो, सगळ्यांचीच मी आई आहे. आणि कोणतंही जरी संकट आलं तर लक्षात ठेवा की मी तुमच्या पाठीशी आहे, माझं स्मरण करा, हे सगळे संकट दूर होतील. तर हा विश्वास मनामध्ये दृढ होणं फार महत्त्वाचं आहे. इथे म्हटलं आहे की चरणाश्रय दानेनं, माताजींनी आश्रय दिला पाहिजे. आपण तर त्यांना प्रार्थना करतोच, प्रणाम करतो, पण त्यांच्या चरणी जर त्यांनी आश्रय दिला की हा माझा आहे, तर मग आपल्याला जगामध्ये काहीही धोका नाही. त्यांनी जर आपला स्वीकार केला की हा माझा आहे, तर त्याला यमदूतसुद्धा हात लावू शकत नाही. जेव्हा त्याच्यावर स्टॅम्प बसलेला असतो की हा माझा आहे, याला कोणी हात लावू शकत नाही. आपण बघतो जे कुत्रे असतात रस्त्यावरती, तर त्याला कोणी पकडून मारतात, पण त्याला जर गळ्याला पट्टा असेल तर त्याला माहिती आहे की याला मालक आहे कोणीतरी, त्याच्यावर अत्याचार होत नाही. जे एकदा भगवंताचा शिक्का जर आपल्यावर लागला की हा माझा आहे, तर मग कुणाचीही हिंमत नाही की त्याला नष्ट करण्याची. तर अशा प्रकारे माताजींनी जर चरणाशी आश्रय दिला तर आपल्याला कशाचीही भीती नाही, या जगात पण नाही आणि जग सोडल्यानंतर पण नाही. कारण आपलं हे जग आणि पुढचं जग सगळं माताजी मॅनेज करू शकतात, कारण त्यांचेच ते एरिया आहे. तर त्यांना भक्ती आणि मुक्ती दोन्ही देणं शक्य आहे आणि भुक्ती पण देणं शक्य आहे. या जगामधली जे काही आहे आवश्यक गोष्टी त्या पण ते पुरवतात. जे खूप श्रीमंती देणार नाही, पण जेवढं आवश्यक आहे तेवढं नक्कीच माताजी देतील. पण माताजींची कृपा होण्यासाठी आपला तेवढा विश्वास पाहिजे. जसा नरेंद्राचा पूर्वी विश्वास नव्हता, पण जेव्हा मंदिरामध्ये गेला आणि आल्यानंतर मग खूप विश्वास बसला. ठाकूरांना म्हणालं की मला आईचं गाणं शिकवा, आणि मा त्वमी तारा ठाकूरांनी त्याला गाणं शिकवलं आणि रात्रभर नरेंद्रनाथ ते गाणंच गात होते. जे खूप माताजींवरती त्यांचा विश्वास होता. त्यांनीच खऱ्या अर्थानं माताजींना ओळखलं होतं. बाकी त्यांच्या शिष्यांना अजूनपर्यंतही
ओळख नव्हती. त्यांना वाटायचं की गुरुपत्नीच आहे, पण माताजी साक्षात जगदंबा हे बऱ्याच त्यांच्या शिष्यांनीसुद्धा ओळखलेलं नव्हतं. कारण त्या एकदम बाहेरचा शो काही करत नव्हत्या, लोकांसमोर येतही नव्हत्या, कोणाला काही उपदेश देत नव्हत्या. जे नेहमी लज्जापटावृते नित्यम, नेहमी स्वतःला लपून ठेवणाऱ्या अशा माताजी. त्यामुळे लोकांना त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. नंतर मग लिखाण सुरू झाल्यानंतर लोकांना कळू लागलं की माताजींचं महात्म्य काय होतं. तर इथे अभेदानंदजी महाराजांनी जेव्हा ते स्तोत्र म्हणून दाखवलं, माताजी प्रसन्न झाल्या आणि त्यांच्यावर कृपा केली की म्हणे खूप सुंदर लिहिलेलं आहे, मी तुला आशीर्वाद देते की तुझ्या जिभेवर सरस्वती नेहमीच राहील. आणि बघा अभेदानंदजी महाराजांना तो आशीर्वाद माताजींचा मिळाला आणि जवळजवळ 35 वर्ष त्यांनी अमेरिकेमध्ये वेदांताचा प्रचार केला. स्वामीजी म्हणायचे की आता मला काही काळजी नाही, मी जरी नसलो तरी काली सगळं कार्य करेल. तर स्वामीजी आल्यानंतर 30 वर्ष राहून अमेरिकेमध्ये त्यांनी कितीतरी व्याख्यानं दिली, युनिव्हर्सिटीमध्ये गेले आणि माताजींचा आशीर्वाद होताच की तुझ्या जिभेवर सरस्वती राहील. त्यांचं पण कम्प्लीट वर्क्स आहे, कम्प्लीट वर्क्स ऑफ स्वामी अभेदानंद, योगावरती, लाईफ बियॉन्ड डेथ, बरीच पुस्तकं त्यांची आहे. पर्टिक्युलरली ते एक योगी होते. ते ठाकूरांना म्हणाले की मला योग शिकवा. तर आणि संस्कृतवर त्यांची चांगली कमांड होती. त्यांनी संस्कृतमध्ये बरेचसे स्तोत्र पण लिहिलेले आहे, ठाकूरांवर लिहिलेले आहे, माताजींवर लिहिलेले आहे. तर ते सगळं आपण ज्ञान जे आलेलं आहे त्यांना, ते माताजींच्या आशीर्वादामुळे आलेलं आहे. माताजीने आशीर्वाद दिला आणि त्यांच्या जिभेवर सरस्वती प्रगट झाली. त्यांनी संस्कृतमध्ये आणि इंग्रजीमध्ये, बेंगॉलीमध्ये बरंच काही लिखाण केलं. तर ही असते जगदंबेची कृपा. स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत जर आपण बघितलं की स्वामीजींना माहिती होतं माताजी कोण आहे ते. त्यांनी भारत भ्रमण केलं होतं आणि त्यांना माहिती होतं की नेहमी माताजी आपल्या पाठीशी आहे. म्हणजे श्री रामकृष्ण गेल्यानंतरसुद्धा माताजी आपल्या पाठीशी आहे, त्याच आपल्याला मार्गदर्शन करत आहे, त्याच संघजननी आहे, हे स्वामीजींना माहिती होतं. तेव्हा माताजींच्या इच्छेशिवाय ते काहीही करत नव्हते. माताजींची इच्छा, माताजींचा आशीर्वाद, माताजींची कृपा हे त्यांच्या दृष्टीनं फार महत्त्वाची होती. तेव्हा स्वामीजी एका पत्रामध्ये म्हणतात, शिवानंदजी महाराजांनी ते पत्र लिहिलेलं आहे, त्यामध्ये म्हणतात की महाशक्तीच्या कृपेखेरीज काहीही होणे शक्य नाही. पित्यापेक्षा मातेची कृपा मला जास्त अधिक मोलाची वाटते. मातेचा आशीर्वाद, मातेची कृपा याच गोष्टी मला अधिक महत्त्वाच्या वाटतात. अमेरिकेला येण्यापूर्वी मी माताजींना पत्र लिहून त्यांच्या आशीर्वादाची याचना केली. त्यांचा आशीर्वाद मिळताच एका झेपेत मी सागर उल्लंघून आलो. म्हणजे बघा स्वामीजींचा केवढा विश्वास होता. त्यांनी पैसे जमा केलेले होते, जायचं होतं अमेरिकेत, सगळं काही झालेलं होतं. ठाकूरांनी पण दर्शन दिलं आणि सांगितले की तू माझ्या पाठोपाठ ये. श्रीरामकृष्ण समुद्रावर चालत आहे, मला की तू माझ्या पाठोपाठ ये. तरीसुद्धा स्वामीजी गेले नाही. ते म्हणाले की जोपर्यंत माताजींचा आशीर्वाद मिळत नाही, जोपर्यंत माताजींची कृपा होत नाही, त्यांची परमिशन मिळत नाही, तोपर्यंत मी जाणार नाही. मग त्यांनी माताजींना पत्र लिहिलं. इथे स्वामीजी म्हणतात की पित्याच्या कृपेपेक्षा मला माताजींची कृपा जास्त मोलाची वाटते. आणि जेव्हा माताजींनी पत्रामध्ये लिहिलं की जा, तुझ्यासाठीच ते सगळे आयोजन होत आहे, तू तिथे जाऊन ठाकूरांचा प्रचार कर सगळ्या जगामध्ये, असं जेव्हा त्यांना उत्तर मिळालं, आशीर्वाद मिळाला, तेव्हा लगेच ते जायला तयार झाले. आणि ते म्हणतात की छलांग मारून समुद्र पार केला. रामायणामध्ये हनुमानजी जसे छलांग मारून समुद्र पार करत होते, तसे इथेसुद्धा स्वामीजींनी छलांग मारून समुद्र पार केला. पण ते वाट बघत होते माताजींच्या कृपेची. कारण माताजींची कृपा असल्याशिवाय कार्यामध्ये यश मिळेल की नाही याबद्दल संशय असतो. पण एकदा शक्तीची जर कृपा झाली तर या जगामध्ये सगळे कार्य सिद्ध होतात. आणि माताजी म्हणाले की जा आणि जग जिंकून ये. आणि खरोखरच स्वामीजी गेले. आणि आपल्याला माहिती आहे की अमेरिकेमध्ये जरी त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला, पण शेवटी ज्या कार्यासाठी ते गेले होते
ते कार्य त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आणि तिथून ते पत्र लिहितात की पहिले मठ झाला पाहिजे माताजींचा, पहिले मुली नंतर मुलं. तर माताजींच्या मठासाठी एखादी जागा घ्या तरच मी भारतामध्ये परत येईल. म्हणजे स्वामीजींना मुलींसाठी मठ पहिले पाहिजे होता, माताजींसाठी मठ पहिले पाहिजे होता. एवढं माताजींवर त्यांचं प्रेम होतं. त्यानंतर त्यांनी भारतामधली कंडिशन बघितलीच होती की भारतामध्ये त्यावेळेस काय कंडिशन होती. जे अशिक्षित, निरक्षरता, अंधविश्वास, दारिद्र्य, जातीयवाद या बऱ्याच गोष्टी होत्या. आणि त्यावेळची जी पिढी होती ती सगळी जुन्या परंपरांना धरून होती. त्या स्वामीजी अमेरिकेत गेले यासाठी किती लोकांनी विरोध केला. माताजी म्हणू शकले असते की नाही नाही, ते समुद्र पार करणं वगैरे बरोबर नाही. आपले लोक म्हणायचे की ते सगळे म्लेच्छ आहे, आपण समुद्राच्या पार जाऊ नये, त्याचं मग त्याला जातीच्या बाहेर टाकतात. स्वामीजीसुद्धा जाऊन परत आल्यानंतर त्यांना कलकत्त्याच्या दक्षिणेश्वरच्या मंदिरात प्रवेश दिला नाही. त्यावेळी ही अशी प्रथा होती की समुद्र पार करून जायचं नाही. पण माताजींनी मात्र त्या सगळ्या गोष्टी काही मनावर घेतल्या नाही. त्यांना माहिती होती की जग बदललेलं आहे. आपण जर संकुचित होऊन राहिलो तर आपल्या प्रगती आपली काहीच होणार नाही, विकास होणार नाही. तर इथे आपल्याकडे भरपूर चांगले विचार आहेत, वेदांत आहे, अध्यात्म आहे आणि जगाला याची गरज आहे. मग आता जगाला ह्या भंडाराचा पुरवठा करणार कोण? भारतालाच करावा लागेल आणि त्यासाठी बाहेर गेल्याशिवाय गत्यंतर नाही. पण आपण संकुचित झालो होतो की बाहेर देशात जाऊ नये, त्यांचे संबंध ठेवू नये, ते लोक वाईट आहे, अमुक तमुक. गांधीजींना पण विरोध झाला होता, बऱ्याच लोकांना झाला होता जे फॉरेनमध्ये गेले त्यांना. पण माताजींनी मात्र त्यांना परवानगी दिली. स्वामीजी अमेरिकेत गेले, युरोपमध्ये गेले आणि तिथे युरोपमध्ये पण त्यांना बरेच चांगले कार्यकर्ते मिळाले. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मिस मार्गारेट नोबल नावाची ख्रिश्चन मुलगी, अगदी तरुण वयाची, 25-30 वर्षाचं वय असेल, एका कॉलेजची मुख्याध्यापिका आणि चांगलं अध्ययन केलेलं, हुशार, बुद्धिमान. ती म्हणाली की स्वामीजी मला तुमच्या कार्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. त्या स्वामीजींना फार भीती होती की ही विदेशी महिला गोरी आणि भारतामध्ये जर आली तर भारतातील लोक तिला स्वीकारणार कसे? कारण त्यांचं आपल्यावर राज्य होतं. ते होते ब्रिटिश, ते होते गोरे लोक आणि आपण होतो त्यांचे गुलाम. तर आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी मुळीच आदर नव्हता, कारण त्यांनी आपल्यावर इतके अत्याचार केलेले होते. तर अशा वेळेस जर आपण विदेशामधून लोक भारतामध्ये घेऊन गेलो तर भारत त्यांना स्वीकारणार नाही, त्यांची टिंगल करेल, त्यांना त्रास देईल. आणि भारतामधलं वातावरण पण तसंच होतं, सगळीकडे अस्वच्छता, एवढा उन्हाळा, गरम. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. बरेच लोक यायला तयार होते. कॅप्टन सेवियर, मिसेस सेवियर, ते पण लंडनमधलेच होते. तर हे सगळे शिष्य आग्रह त्यांनी केला की आम्हाला किती त्रास झाला तरी हरकत नाही, पण आम्ही भारतामध्ये येऊन राहणार. हे लोक भारतामध्ये आले. त्या स्वामीजींना भीती होती की हे लोक तर आले पण लोक काय म्हणतील. त्याच्याकडे स्त्रिया होत्या, त्यामध्ये बऱ्याचशा तरुण पण होत्या. तेव्हा त्यांनी स्वामीजींनी त्या सगळ्यांना माताजीकडे पाठवलं पहिले. आणि त्यांना वाटलं की जर माताजींनी यांचा स्वीकार केला तर मग भारतातले लोक पण स्वीकार करेल, म्हणून माताजींकडे पाठवलं. आणि माताजींना जेव्हा कळलं की हे सगळे नरेंद्रसोबत आलेले आहे विदेशामधून, तेव्हा माताजींनी त्या सगळ्यांना आलिंगन दिलं, स्वतःच्या हाताने भरवलं, त्यांच्यावर खूप प्रेम केलं. ती होती भगिनी निवेदिता, नंतर तिचं नाव झालं भगिनी निवेदिता, मिस मॅक्लाऊड. तर ह्या लोकांनी खूप स्वामीजींना मदत केली. जे काही कार्य उभं राहिलं, कलकत्त्याचं जे बेरू मठाचं मंदिर आहे त्यासाठी पण अमेरिकन लोकांनीच पैसे दिले होते, कारण त्यावेळेस भारत एवढा गरीब होता की भारतामधून काही अपेक्षा नव्हती. तर तिथे स्वामीजींना अनेक चांगले शिष्य मिळाले. त्यांनी सर्व परीनं मदत केली स्वामीजींना. की त्यांचे व्याख्यानं अरेंज करणं, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणं किंवा भारतामधल्या कार्यासाठी त्यांनी मदत केली. तर इथे बघा की माताजींची कृपा ह्या लोकांना पण प्राप्त झाली. जरी ते विदेशी होते
आणि जरी भारतामध्ये परंपरेप्रमाणे त्यांना स्वीकारलं जात नव्हतं, त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता, हे सगळं एवढा सगळा विरोध असूनही महात्माजींचं माइंड किती ब्रॉड होतं. त्यांनी ह्या सगळ्या लोकांचा स्वीकार केला, त्यांच्यावर कृपा केली आणि त्यामुळे भारतामध्ये ते सगळे लोक कार्य करू शकले. तर इथे निवेदिता स्वामीजींनी कृपा केली. गिरीश घोष आपल्याला माहिती आहे किती दारू प्यायचा, जी त्याला कितीतरी वाईट व्यसनं होती असा गिरीश घोष, पण तो ठाकूरांचा भक्त झाला. ठाकूरांवर त्याचा खूप विश्वास, श्रीरामकृष्णांवर, आणि त्याच्यामध्ये कितीही दुर्गुण होते तरी श्रीरामकृष्णांनी त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि त्याला आश्रय दिला आपल्या चरणाशी. आणि तो गिरीश म्हणाला की मी कसा होतो आणि कसा होऊन गेलो, जे संत होऊन गेले ते गिरीश. तर गिरीश बाबू एकदा खूप आजारी पडले, त्यांना कॉलरा झाला आणि सगळ्या डॉक्टरांनी आशा सोडून दिली की आता गिरीश घोष काही बरे होऊ शकत नाही. जे तंद्रीमध्येच होते, जे अर्धवट त्यांना बाह्य जगाचं ज्ञान होतं, कोमासारखी कंडिशन होती. तेव्हा त्यांना एक स्वप्न पडलं आणि त्यांनी बघितलं की पांढरी साडी नेसलेली, लाल त्याला काठ आहे, अशा प्रकारची स्त्री येऊन त्यांना प्रसाद देत आहे, म्हणजे की हा प्रसाद खा, तू बरा होशील. आणि गिरीश बाबूने तो प्रसाद खाल्ला आणि हळूहळू त्यांची तब्येत सुधारायला लागली, हळूहळू ते बरे व्हायला लागले. त्यानंतर त्यांना वाटलं की ही स्त्री कोण होती ते काही ओळखू शकले नाही. पण त्यानंतर 15 वर्षांनी ते जेव्हा जयरामोटीला गेले तेव्हा त्यांची माताजींशी भेट झाली. तेव्हा त्यांनी ओळखले की अरे माताजीच आल्या होत्या आपल्या स्वप्नामध्ये, म्हणजे माताजींनीच आपला प्राण वाचवला, याचं त्यावेळेस वाचण्याची काही शक्यता नव्हती. तर बघा माताजींची जर कृपा असेल तर कसा मनुष्य कितीही मोठ्या संकटातून बाहेर पडू शकतो. या संघावर सुद्धा किती माताजींची कृपा होती. या संघावर कितीतरी संकटं आली, पण त्या सगळ्या संकटातून मार्ग काढण्याचं कार्य माताजींचं होतं. पण स्वामीजीसुद्धा कधीकधी निर्णय घेऊ शकत नव्हते, माताजींना विचारायचे. जेव्हा कलकत्त्यामध्ये दुष्काळ पडला, प्लेग आला, लोक मरू लागली, तेव्हा स्वामीजी म्हणाले की आपण संन्यासी, आपल्याला जागेची काय गरज आहे, तर हे बेलूर मठाची जागा विकून टाकू आणि जे पैसे येईल ते गरिबांना वाटून देऊ, आपण जे दुष्काळी आहे त्यांना अन्न देऊ. पण माताजीकडे जेव्हा सगळे शिष्य गेले, सांगितले की नरेंद्र ही जागा विकायला निघाला, तेव्हा माताजींनी तो निर्णय घेतला की नरेंद्र म्हणे ही जागा विकणारा कोण आहे, ही जागा माझ्या मालकीची आहे. म्हणजे आज नरेंद्र झाडाखाली राहू शकेल, पण भविष्यामध्ये जी मुलं येतील ती एवढी कठोरता करू शकणार नाही, ती हिमालयात जाऊन तपस्या करू शकणार नाही. म्हणजे माताजींच्या मनामध्ये संघामध्ये भविष्यामध्ये येणाऱ्या लोकांबद्दलसुद्धा प्रेम होतं की भविष्यामध्ये हा संघ काही आता संपला नाही, श्री रामकृष्ण गेले म्हणजे की आता इथे फुलस्टॉप नाही, तर याच्यानंतर बरेच लोक येतील आणि ते जेव्हा एकत्र राहतील तर त्यांना जागेची गरज आहे, जागा विकून टाकून होणार नाही. तेव्हा माताजींनी तो निर्णय घेतला की नाही, जागा विकायची नाही, तर आपण पैसे जमा करून रिलीफ कार्य करू. माताजींनी जागा विकू दिली नाही, म्हणजेच माताजींना हे पाहिजे होतं की इथे भविष्यामध्ये हजारो भक्त येतील आणि ठाकूरांची आणि माताजींची कृपा त्यांना प्राप्त होऊन त्यांची जीवनं धन्य होतील. म्हणून माताजींनी हा निर्णय नरेंद्रला घेऊ दिला नाही आणि आज त्यामुळेच आपण सगळे संघटित होऊन एकत्रित होऊन कार्य करत आहोत. माताजींची जी दृष्टी नसती तर जर बेलूर मठच राहिला नसता तर बाकीच्या शाखा पण झाल्या नसत्या. आणि संघामध्ये जे काही संन्यासी होते, माताजींचे संतानच सगळे, गृहस्थ असो की संन्यासी असो, तर इथे जे संन्यासी होते त्यांना मठामध्ये फारच कठीण दिवस काढावे लागत होते. पहिला मठ जो होता बरानगर मठ, त्या बरानगर मठाचं जर तुम्ही प्रासंगिक वाचलं तर तिथे एक पडकं घर, त्यावेळेस जागा मिळत नव्हती. श्री रामकृष्ण गेल्यानंतर संन्याशांना राहण्यासाठी कुठेही जागा नव्हती.
सुरेंद्र नावाचे भक्त होते, ते काशीपूरच्या उद्यानाचं भाडं द्यायचे आणि त्या भाड्यामध्ये त्या घराचा खर्च काढायचा. पण रामकृष्ण गेल्यानंतर त्यांनी भाडं देणं बंद केलं, काशीपूर उद्यान सोडावं लागलं आणि हे सगळे संन्यासी मग इकडे तिकडे भटकू लागले, कोणी हिमालयात, कोणी वृंदावनला, कोणी कुठे. तेव्हा एक दिवस सुरेंद्र ध्यान करत होता आणि भगवान श्री रामकृष्ण प्रगट झाले. अरे म्हणजे सुरेंद्र, तू इथे काय ध्यान करत बसला आहे आणि माझी मुलं इकडे तिकडे भटकत आहे, त्यांना राहण्याची जागा नाही आणि तू म्हणून नुसतं ध्यान करत बसला आहे, जा लगेच आणि एखादी जागा शोध. तेव्हा सुरेंद्र लगेच नरेंद्रनाथांकडे गेला, सांगितलं की ठाकूरांनी दर्शन देऊन सांगितलं आहे की एखादी जागा बघायला. मग स्वामीजी आणि सुरेंद्रांनी शोध घेतला आणि तो बरानगर मठ होता, स्वस्त किमतीमध्ये होता. ती बिल्डिंग पण मोडकळीस आलेली होती, डिलॅपिडेटेड होती, 2 मजल्याची बिल्डिंग होती. मग शेवटी त्याला भुताटकीचं घरच म्हणायचे, कारण कधी कोणी वापरलेला नव्हता, त्याच्यामुळे सगळे म्हणायचे की यायचे भूतच राहते. पण हे लोक तिथे जाऊन राहिले, साधन भजन नाम संकीर्तन सगळं करू लागले. आणि त्यावेळेस कधी भात असायचा तर कधी भाजी नाही, कधी भाजी असायची तर कधी भात नाही. म्हणजे अशा प्रकारच्या कंडिशनमध्ये कपडे नव्हते. एखादं धोतर असायचं, ज्याला बाहेर जायचं आहे तो धोतर नसून बाहेर जाणार, पुन्हा आला की धोतर सोडून ते कोपींवर राहणार. म्हणजे अशा प्रकारचे कठोर दिवस त्यांना काढावे लागत होते. त्यावेळेस समाजामध्ये काही तेवढी सिक्युरिटी नव्हती. समाजामध्ये ते म्हणायचे की तुम्हाला कशाला संन्यासी व्हायचं आहे. ठाकूर आले, त्यांची सेवा केली, तिथे निघून गेले, त्यांनी कुठे म्हटलं तुम्ही संन्यासी व्हा म्हणून. तर लोकांचा खूप विरोध होता की, आणि त्यांच्या मुलांच्या आईवडिलांचा पण विरोध होता. पण शेवटी तो मठ झाला. तो मठ झाल्यानंतर आपण बघतो की कशी माताजींची कृपा होती. जेव्हा माताजी तीर्थयात्रा करताना बोधगयेला गेल्या तेव्हा तिथे माताजींनी ठाकूरांना प्रार्थना केली की बघा, इथे सगळे संन्यासी राहतात आणि तुमची संतानं घरघर फिरत आहे, त्यांना काही खायला प्यायला मिळत नाही, तर त्यांची व्यवस्था करून द्या. आणि तेव्हापासून आपण बघतो की गृहस्थ भक्त सगळे मदत करायला लागले आणि हळूहळू वरानगर मठातून आलम बाजार मठ झाला, त्यानंतर निलांबर बागान झाला आणि शेवटी बेलूर मठ झाला. म्हणजे कशी हळूहळू प्रगती होत गेली. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या पाठीशी माताजीच होत्या. माताजींच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या कृपेमुळे, त्यांच्या प्रेमामुळे आज हा संघ उभा राहिला. आणि आता माताजी गेल्या म्हणजे काही त्यांची कृपा पण गेली असं काही नाही आहे. माताजींची कृपा नेहमीच संघावर आहे. आणि जो खरोखरच प्रामाणिकपणे त्यांना शरणागत होतो, त्यांना प्रार्थना करतो, तर माताजी लवकर प्रसन्न होतात. गिरीश भाऊ पण म्हणायचे की ठाकूरांपेक्षा माताजी जास्त करुणामय आहे, त्या लगेच आपली प्रार्थना ऐकतात. ठाकूर फार निवडक होते, ते काही सगळ्यांनाच आश्रय देत नव्हते, ते सगळे बघून घ्यायचे. पण माताजी मात्र कधीही भेदभाव करत नव्हत्या. एकदा एक पतिता ती माताजींकडे यायची. ठाकूरांना माहिती होतं की तिचं चरित्र चांगलं नाही आहे. एक दिवस ती आली तेव्हा माताजी ठाकूरांचे प्रसाद घेऊन जात होत्या, त्यांचं ताट घेऊन जात होत्या. तेव्हा ती म्हणते की आई दे, माझ्याकडे द्या, मी घेऊन जाते. तेव्हा त्या बाईने ते ताट घेतलं आणि ठाकूरांकडे घेऊन गेली. ठाकूरांनी तिला स्पर्श पण केला नाही. जेव्हा माताजी गेल्या तेव्हा माताजींना म्हणाले की तुम्हाला माहिती आहे की मी कोणाच्या हातचं खाऊ शकत नाही आणि त्या बाईचं चरित्र मला माहिती आहे कशी आहे ती बाई, तुम्ही कसं काय तिच्या हाती पाठवलं, मी खाऊ शकणार नाही. तेव्हा माताजी म्हणाले की बघा, मला जर कोणी आई म्हणून हाक मारली तर मी कुणालाही नाही म्हणू शकणार नाही. ती म्हणाले की आई द्या, मी थाट घेऊन जाते. म्हणजे माताजींचं एवढं प्रेम होतं, त्यांना माहिती होतं की ठाकूरांना हे योग्य वाटणार नाही. पण ती जरी पतिता होती, पण एकदा तिने आई म्हणून माताजींना हाक मारली आणि माताजींनी तिचा स्वीकार केला आणि शेवटी तिच्यामध्ये बराच बदल घडून आला. तर असे कितीतरी उदाहरण आहे की ज्या लोकांबद्दल ठाकूर म्हणा किंवा बाकीचे संतान त्यांचा द्वेष करायचे, त्यांच्या चारित्र्यावर बोटं ठेवायचे,
पण माताजी म्हणाले की मी कधीही असे भेदभाव करू शकत नाही. एक संन्यासी होता, एक आश्रमाचा महंत होता, तिथे एक ब्रह्मचारी होता. तो ब्रह्मचारी काही ऐकत नव्हता महंताचं वगैरे, डिसओबिडियंट होता. तो काही आज्ञेचं पालन करत नव्हता. म्हणून त्या महंताने त्याला मठामधून काढून दिलं. ने तू काही इथे राहू शकत नाही, तू डिसिप्लिन फॉलो करत नाही, माझं ऐकत नाही, काम करत नाही, तुला कशाला ठेवायचं. तर तो निघून गेला आणि सरळ गेला माताजीजवळ आणि तिथे राहू लागला. एक दिवस हा महंत तिकडे गेला जरामोठीला आणि बघितलं की तो ब्रह्मचारी तिथे आहे. तेव्हा तो महंत म्हणाला की माताजी, याला तुम्ही कशाला ठेवलं. म्हणे ह्या असा असा आहे, याला काढून द्या म्हणे मठातून. तेव्हा माताजी म्हणाले की अरे बाबा, त्यानं माझा आश्रय घेतला आहे, तो माझा मुलगा आहे आणि मी काही कुणालाही काढून देऊ शकत नाही. त्याने माझ्या चरणी, ठाकूरांच्या चरणी आश्रय घेतला आहे, म्हणजेच ठाकूरांनी त्याला आणलेलं आहे. मी त्याला इथून जा असं म्हणू शकत नाही. मी त्याला आश्रय दिलेला आहे. तो कसाही असला तरी तो माझ्याजवळच राहणार आहे. जे माताजींनी त्याला ठेवून घेतलं आणि शेवटी तो संन्यासी झाला. म्हणजे बघा, असं होतं माताजींचं हृदय. त्या कधी वरवर बघत नव्हत्या, त्या आंतरिक बघायच्या की याचा भाव काय आहे, खरोखर याच्या मनामध्ये प्रेम आहे का, भक्ती आहे का, हा विचार करून ते घ्यायचे. वरच्या गोष्टी बघून, कारण वरवर भक्ती कोणी दाखवू शकते, पण खरा मनुष्य कोण आहे, त्याच्या आंतरिकता काय आहे, हेच लोक ओळखू शकतात. तशा कितीतरी प्रकारच्या स्त्रिया, पुरुष, इतर धर्माचे, मुस्लिम कितीतरी माताजींकडे यायचे. पण माताजी मात्र सगळ्यांचा स्वीकार करायचा. श्री रामकृष्ण खूप सिलेक्टिव्ह होते. ते ठराविक लोकांनाच घ्यायचे, ते काय सगळ्यांना शिष्य करून घेत नव्हते. ब्रह्मानंदजी पण सगळ्यांना शिष्य करून घेत नव्हते. ते म्हणायचे की जे विष आम्ही डायजेस्ट करू शकत नाही ते सगळं आम्ही माताजींकडे पाठवतो आणि माताजी ते ग्रहण करतात. जे ज्या लोकांना आम्ही स्वीकार करू शकत नाही शिष्य म्हणून, त्यांना आम्ही माताजींकडे पाठवतो आणि माताजी प्रेमाने त्यांचा स्वीकार करतात आणि त्यांची जीवनं पवित्र करतात. म्हणजे इथे माताजींचं जर आपण जीवन बघितलं तर त्यांचं हृदय किती विशाल आहे. म्हणजे त्यांच्या कृपेला कुठेही मर्यादा नाही. त्या कधीही बघत नाही. त्या सगळ्यांना आपले स्वतःची संतानच समजतात. ते म्हणायचे की ठीक आहे, माझ्या संतानाने जर काही वाईट कर्म केले असेल, त्यांना जर चिखल माखून घेतलेला असेल, तर त्याचा चिखल धुवून मांडीवर घेणं हे माझं आईचं कर्तव्य आहे. मी काही कुणाला असं तिरस्कार करून काढून देऊ शकत नाही. मनुष्यच काय, सगळ्या प्राणीमात्रावर, पक्ष्यांवर, पशूंवर सुद्धा त्यांची कृपा होती. ते सगळ्यांवरच त्या प्रेम करायच्या. तर अशा प्रकारे माताजींची कृपा का एकदा आपल्याला प्राप्त झाली तर मग इहलोकी आणि परलोकी आपल्याला कशाचीही काळजी नाही, कारण सगळा भार माताजी घेण्यास तयार आहे. ह्या जगामध्ये पण माताजी आपल्या इच्छा पूर्ण करतात आणि आपल्याला शांती देतात आणि परलोकामध्ये पण देतात. पण त्यांनी काही गोष्टी आपल्याला करायला पण सांगितल्या आहे, कारण नुसतं शरणागती होऊन चालणार नाही. तर जीवनामध्ये आपण तशा प्रकारे जगलोसुद्धा पाहिजे. तर माताजी म्हणायच्या की जप, नेहमी भगवंताच्या नावाचा जप केला पाहिजे. जसे आकाशामध्ये ढग असतात आणि हवा आली की ते ढग वाहून निघून जातात तिथे, तशा प्रकारे आपल्या मनामध्ये जे पाप असतात, तर जप केला तर भगवंताच्या नामरूपी वारा त्या सगळ्या पापरूपी ढगांना दूर घेऊन जाईल. जे त्यांनी आपल्याला साधनासुद्धा करायला सांगितली. जर माताजींची कृपा पाहिजे असेल तर काहीही न करता माताजींची कृपा मिळेल असं नाही. तर आपण साधन भजनही केलं पाहिजे, जपध्यानही केलं पाहिजे. आणि त्या म्हणायचं की हे ठाकूरांचंच कार्य आहे. ज्याला काम करायचं नसेल तो सरळ इथून जाऊन निघून जाऊ शकतो. इथे आला तर त्याला माझं काम करावंच लागेल. तर आणि माताजीचे शेवटचा उपदेश आहे की तुम्हाला जर शांती पाहिजे असेल तर कुणाचेही दोष बघू नका. जर दोष बघायचे असेल तर स्वतःचे दोष बघा. इफ यू वॉन्ट पीस ऑफ माइंड, डू नॉट फाइंड फॉल्ट विथ अदर्स, रादर सी युअर ओन फॉल्ट्स. जिथे बघा इथे कोणीही परक नाही, सगळे आपलेच आहे. म्हणजे हे अद्वैताची शिकवण माताजींनी दिली आहे
की कुणाची दोष बघू नका, कारण प्रत्येकामध्ये भगवंतच आहे. तुम्ही जेव्हा कुणाचा दोष बघता, अपमान करता, तर तुम्ही साक्षात भगवंताचाच अपमान करत आहे. कारण तुम्हाला कळत नाही, तुम्हाला तो मनुष्य दिसतो, पण त्याच्या आतमध्ये जो आहे तो भगवंतच आहे. तेव्हा कुणालाही कशाही प्रकारची इजा करू नका, काया वाचा मनसे कुणालाही कसलाही त्रास देऊ नका, हेच माताजींनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ह्या काही गोष्टी तर आपण जीवनामध्ये आचरणामध्ये आणल्या. त्यांचं जीवन म्हणजे एक आपल्याला प्रेरणाच आहे. जर आपण त्यांचं जीवन बघितलं तर कशा प्रकारे दाम्पत्य जीवन जगायचं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. कसल्याही प्रकारची मागणी नाही, डिमांड नाही, इच्छा नाही. तर छोट्याशा खोलीमध्ये आयुष्य काढलं, किती कष्ट केले, सेवा केली, सगळ्यांवर प्रेम केलं, सगळ्यांचा स्वीकार केला. तर अशा प्रकारचं जीवन आणि एवढं पवित्र जीवन आज आपल्या डोळ्यासमोर माताजींनी दाखवून दिलेलं आहे. त्यामधलं आपण थोडं जरी घेण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आपलं जीवन पूर्णपणे बदलून जाईल. आणि माताजींची कृपा तर आहेच, त्यांच्या कृपेशिवाय आपण इथपर्यंत येऊनही पोहोचू शकत नाही. म्हणजे माताजींनीच आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे आणि इथून हात धरून ते आपल्याला पुढे पण घेऊन जातील, कारण त्या नेहमीच आपल्या पाठीशी आहे. आणि आपल्याला हा विचार करायचा गरज नाही की मी तर काय पापी आहे, माझं काय होईल. माताजी म्हणायचे की या कलियुगामध्ये मनाचं पाप काही पाप नाही आहे. मनामध्ये वाईट विचार येतात, ठीक आहे, येऊ द्या, त्याची काळजी करू नका, पण वाईट कर्म करू नका. वाईट कर्म करणं टाळा, चांगले कर्म करा आणि भगवंताचं स्मरण चिंतन करा. जगामध्ये विचारविवेकपूर्वक राहा आणि शेवटी सगळं काही माताजींवर सोपवून द्या. त्यांच्या चरणाशी आपलं जीवन संपूर्ण तुम्ही समर्पित करा, मग माताजी भार घेतल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आजच्या या पावनदिनी माताजींचा आविर्भाव झाला. त्या जगाच्या उद्धारासाठीच आलेल्या होत्या. श्रीरामकृष्ण गेल्यानंतर बरेच वर्षापर्यंत त्यांनी कार्य केलं. त्यांनी संघजननी म्हणून पण कार्य केलं. ठाकूराच्या शिष्यांना पण मार्गदर्शन केलं आणि बऱ्याच संकटामधून संघाला बाहेर काढलं. आणि त्यामुळे हा संघ अविरतपणे कार्य करत आहे आणि असंच कार्य करत राहणार आहे, कारण शक्तीची या संघावर कृपा आहे. आणि म्हणूनच स्वामीजींनी मठामध्ये दुर्गापूजा सुरू केलेली होती. ते म्हणाले की शक्तीची आराधना केली पाहिजे, म्हणून बेलूर मठामध्ये कलकत्त्यामध्ये त्यांनी असतानाच पहिल्यांदा दुर्गापूजा सुरू केली. कारण त्यांना एक दिवस दिसलं की दक्षिणेश्वरवरून गंगेवर चालत दुर्गा मठाकडे येत आहे. ते म्हणाले की मी बघितलं आहे की आई मठाकडे येत आहे, तर आपण यावर्षी दुर्गापूजा केली पाहिजे. आणि तेव्हापासून बेलूर मठामध्ये दरवर्षी दुर्गापूजा, कालीपूजा होते. म्हणजे शक्तीला प्रसन्न करण्यासाठी, शक्तीची कृपा प्राप्त करण्यासाठी शक्तीची आराधना दरवर्षी मठामध्ये होत असते आणि सगळ्या सेंटरमध्ये होत असते. तरी शक्ती का एकदा प्रसन्न झाली तर मग मार्गामध्ये येणारे सगळे विघ्न, सगळे बाधा आपोआपच दूर होतील आणि स्मूथपणे आपण आणि संघसुद्धा पुढे पुढे प्रगती करत राहील. तेव्हा आज आपण माताजींच्या चरणी प्रार्थना करूया की त्यांनी आम्हालासुद्धा त्यांच्या चरणाचे आश्रय द्यावा आणि आमची सगळ्यांची जीवनं धन्य करावी. यानंतर आनंद महाराज एक दोन भजनं म्हणतील. तर आज आपण आपल्या इथे वाणीला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद.